नमस्कार. नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 387 आणि 388. श्री निसर्गदत्त महाराजांना साधक विचारतो, आम्ही ऐकतो ती तुर्या ही अवस्था म्हणजे नेमके काय? तुर्या ही जी अवस्था आहे ती नेमके काय आहे? आणि आपल्याला जे जाणायचे आहे असे तुम्ही म्हणता, ते आपण स्वतः जाणले आहे काय? ते स्वतः आपण जाणले आहे काय? महाराज यावर म्हणतात, मला जाणायचे किंवा जे जाणावसे वाटते असे काहीच उरले नाही. जे जाणण्याची मला गरज पण नाही, पण जे जाणण्याची मला गरज होती ते मात्र मी जाणले आहे आणि मी तितकेच जाणतो. या अशा पाहिजे तितक्याच जाणण्यामुळे माझ्यात काहीच कमतरता आली नाही. अशा प्रकारे इतर काही न जाणल्यामुळे माझ्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणात पण काहीच उणीव किंवा कमतरता सुद्धा आली नाही. आणि न जाणल्याने माझ्या असणेपणाच्या जाणण्यातही काही फरक पडला नाही. कारण माझे सारे तथाकथित ज्ञान हे मुळात मिथ्याच होते. कारण ज्याला मी ज्ञान समजत होतो ते माझे सारे तथाकथित ज्ञान हे मुळात मिथ्या होते. ते कल्पना, संस्कार, पूर्वग्रह, आग्रह, हट्ट, माझेच खरे वगैरे वगैरे अशा पूर्वधारणा यावरच ते आधारित होते. त्यामुळे माझे न जाणणे हेच असे काही बाई जाणण्यापेक्षा खूपच चांगले होते. म्हणजे माझे न जाणणे हे अशा वस्तुस्थितीचे ज्ञान होते जिथे सर्व तथाकथित ज्ञाने हे अज्ञानच वाटतात. त्यामुळे मी खरंच काही जाणत नाही आणि मनापासून सांगतो, मला जाणण्याची मुळीच गरज नाही. ही काय ती एकमेव सत्यस्थिती आता माझ्याकरता उरली आहे. व आपल्याला हेच करण्यासारखे जगातील सर्वात 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 सोपे काम आहे. व आपल्याला हे करण्यासारखे जगातील सर्वात सोपे काम आहे की मला काहीच जाणायचे नाही आणि माझे काही जाणण्याची मनापासून इच्छा नाही. यापेक्षा दुसरे सोपे काम कुठलेच नाही. तेव्हा मी मनापासून म्हणतो की मला खरोखरच काहीही जाणायचे नाही. प्रामाणिकपणे म्हणतो. यात माझा कुठला छुपा हेतू, अपेक्षा, धूर्तपणा वगैरे वगैरे काहीही नाही व मला काही जाणून घ्यायची खरोखरच इच्छा पण नाही, अशी जी अवस्था असते आणि मला काही जाणून घेण्याची प्रामाणिकपणे खरोखरच काही इच्छा पण नाही, अशी जी अवस्था असते ती म्हणजे प्रथम जी आतापर्यंत ऐकलेले सांगितल्या गेलेले, वाचलेले, अनुभवलेले सर्वांनाच नकार देते. ही अवस्था अशा सर्वांनाच नकार देते आणि दुसरीकडे म्हणते, मला आता खरोखरच काही माहिती नको, मला काही माहिती जमा करायची नाही, काही जाणण्याची इच्छा पण नाही. म्हणजे त्याच वेळी आपण खऱ्या अर्थाने रिकामे होतो आणि जास्तच जोर देऊन सांगायचे झाल्यास आपण पार रिकामे होतो आणि यामुळे काहीच जाणायचेच नाही. म्हणून हे रिकामेपण आपोआप तसेच कायम राहते, त्यात भर पडत नाही. यालाच कोरेपण म्हणतात. यालाच एम्प्टीनेस ऑफ माइंड म्हणतात. हे असे रिकामेपण किंवा कोरेपण जाणणे आणि फक्त हेच जाणणे, यालाच केवळ जाणणे, ज्यामुळे शक्य झाले ते आपलेच अगोदरपणाने असणारे असणेपण होय. इथे रिकामेपण, कोरेपण, असणेपण, मौन, वैकुंठ म्हणजे इथे निसर्गदत्त महाराज म्हणतात, वै म्हणजे वाणी आणि
कुंठ म्हणजे जी कुंठते म्हणजे राहत नाही अशी एक महाबोधाची निरंतर समज, अशा एका महाबोधाची निरंतर समज तीच असते. याला श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी स्वतःला या अर्थाने वैकुंठवासी म्हणतात. वैकुंठवासी म्हणतात. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की माझा जन्म झाला आणि तो पूर्वीपासून माझ्या जन्माच्या आधीपासून असणाऱ्या जगात झाला. या गैरसमजाचा संस्कार संपूर्ण मानवजातीवर इतका जबरदस्त झाला आहे. या अशा वेगळ्या प्रकारचे काही असेल म्हणजे उदाहरणार्थ असणेपणाच्या दृष्टिकोनातून कोणाचाच जन्म नाही, कोणाचाच मृत्यू नाही आणि जग केवळ मानसिक जग आपापल्या मनातच आहे. तसे ते मानसिक जग कुठेच प्रत्यक्षात नाही. म्हणून जग आपल्यातच आहे. ते आपण आहे म्हणतो म्हणूनच आहे. म्हणूनच आहे. प्रत्येकाचे हे असे स्वप्नवत मानसिक जग आपापल्या पुरतेच आहे. आपण एखादे स्वप्न पहावे त्याप्रमाणे. ते आहे. इत्यादी इत्यादी. ते आहे असे वाटतच नाही. सर्वांनाच वाटते हे जग माझ्या पूर्वीपासूनचेच आहे. आई वडील माझ्या पूर्वीचेच. मला जन्म घालायला तेच उत्सुक होते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, हा देहबुद्धीचाच परिणाम आहे. आपण स्वतःला पण देह समजतो आणि आई-वडिलांना पण देह समजतो आणि इतरांना पण देह समजतो आणि आजूबाजूला जे पुतळे हिंडत आहेत त्यांनाही आपण देह समजतो. त्यामुळे माझ्या ठिकाणी देहबुद्धीचा फास अधिकाधिक आवडल्या जात आहे. हे सर्व लक्षात ठेवणे याला श्री निसर्गदत्त महाराज वस्तुस्थिती किंवा समज असे म्हणतात. भाग 388. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, देह मन बुद्धीमुळे कुणालाच आपल्या वस्तुस्थितीचे स्वरूप किंवा खरे स्वरूप कळतच नाही. देहबुद्धीवर रेंगाळत राहणे म्हणजे महासागराच्या केवळ पृष्ठभाग पाहून आतील पृष्ठभागाचा विस्तार सर्वस्वी विसरण्यासारखे आहे. भासणारे जग म्हणजे केवळ तुमचे संस्कार, पूर्वधारणा, मते, आग्रह, हट्ट असाच तुम्ही पाळलेल्या भ्रमाचा भाग आहे. त्या पृष्ठभागावरच्या फक्त विचाराच्या कल्पनेच्याच त्या लहरी आहेत. पण स्तब्धता, निस्तंगता, निस्तरंगता सद्वस्तूचे प्रतिबिंब ग्रहण करू शकते. स्तब्धता, निस्तरंगता म्हणजे ज्याला आपण अमन असे म्हणू शकतो किंवा मनाची एक अलिप्त निसंगतता, निस्तरंगता राखून ठेवलेली एक नवीन हालचाल होय. यालाच न्यू मुवमेंट ऑफ माइंड म्हणतात. आता हे मन पूर्वीचे मन नाही. म्हणूनच न्यू मुवमेंट ऑफ माइंड, माइंड हे कॅपिटल अक्षरमध्ये आहे. यालाच आता पूर्वीचे मन म्हणता येत नाही. आता काहीच उरत नाही. उरते ते केवळ सद्वस्तू आणि म्हणजेच आपले अगोदरपणाने असणारे असणेपण. ही सद्वस्तू एवढी खरी भरीव, एवढी प्रत्यक्ष आहे की तिच्या प्रत्यक्षपणाविषयी, तिच्या घनदाटपणाविषयी, तिच्या कठोरपणाविषयी, अशा सगळ्यात जे कठोर आहे अशा कडक हिऱ्याची तुलना केली तर हिऱ्याचा कठीणपणा सुद्धा हा या सद्वस्तूच्या घनदाटपणासमोर याची तुलना केली तर हिरा अगदी मऊ लोण्यासारखा तुम्हाला वाटेल. अशा प्रकारच्या सद्वस्तूच्या अर्थात आपल्या केवळ असणेपणाच्या प्रत्यक्ष अनुभूतीसमोर आपापले मनातल्या मनात निर्माण केलेले जग, स्वप्नवत जग अंधुक आणि अप्रासंगिक ठरते. तुम्ही कल्पलेल्या, मानलेल्या केवळ तुमच्याच स्वप्नात्वत जगाने तुम्ही स्वतःला बद्ध कसे करू शकता? साधक विचारतो, मला हे आपले म्हणणे ऐकून
मला बुद्धाच्या धर्मकाळचे स्मरण होते. यावर महाराज म्हणाले, अहो त्याविषयी मला काही माहीत नाही. मी ते वाचलेले नाही आणि कुणी मला ते सांगितलेले नाही. तुम्ही म्हणता म्हणून तसे कदाचित असेलही किंवा कदाचित नसेलही. तुम्ही अशा पारिभाषेच्या गुंताळ्यात पडण्याची सवय केव्हा सोडाल हो? तुम्ही या क्षणी स्वतःला जी व्यक्ती मानता, ती व्यक्ती तुम्ही तुमच्या कल्पनेने, भ्रमाने पाहत असलेल्या जगाचाच एक भाग आहे. म्हणजे तुम्हाला जग जसे भासमान म्हणून आहे, तसेच जगाच्या भासमानासारखे तुम्ही स्वतःही भासमानच आहात. तुमचे तुम्ही खरे पाहता. तुम्हाला तुम्ही तुमचे खरे म्हणता आणि पाहता ते जग मात्र तुम्हाला भासमान असे वाटते. पण तुमची समस्या ही आहे की तुम्ही जे काही पाहता त्याच्याशी उत्सुकतेने, काही शंका कुशंका न काढता, तादात्म्य करता, म्हणजे जसे पांढऱ्या शुभ्र स्फटिकाला कोळशाने भरलेल्या जर टोपलीत जर तुम्ही ठेवाल, तर कोळसा कोणता आणि स्फटिक कोणता हे कळणार नाही. पण ज्याला आपण पाहतो ते आपण होऊ शकत नाही. कारण स्पष्टच आहे, आपण पाहणारे आहोत. आपण प्रकाशित करणारा हा नेहमी जे प्रकाशित झाले आहे त्यापासून कायमचा वेगळा असतो. पण जेव्हा हा प्रकाशित करणाराच आपले मूळ रूप विसरून मीच प्रकाशित करणारा प्रकाश नाही, तर प्रकाशित झालेले आहो अशा खोट्या भ्रमाच्या अवस्थेलाच तादात्म्य असे म्हणतात. यालाच स्फटिकाचे स्वतःला कोळसे समजणे म्हणतात. हे असे कोळसे समजणे हेच सर्व समस्येचे मूळ आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपल्या ठिकाणी असंग आणि अलिप्त राहण्याची अद्भुत शक्ती सुरुवातीपासूनच आहे. हे निसर्गदत्त महाराजांचे म्हणणे अतिशय अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या ठिकाणी असंग आणि अलिप्त राहण्याची अद्भुत शक्ती सुरुवातीपासूनच आहे. पण जेव्हा या शक्तीचे आपल्याला भान नसते, तेव्हाच मात्र तादात्म्याला वाव मिळतो. पण जेव्हा या शक्तीचे आपल्याला भान नसते, तेव्हाच तादात्म्याला वाव मिळतो आणि सर्व काही जिवंत अस्तित्व आहे ते तुमच्या सहज आहे. येथे तुझे हे, माझे हे असे काही नाही. जगातले काहीच तुम्ही आपले, तुमचे म्हणू शकत नाही. त्यामुळे तुमच्या वागणुकीत एक विलक्षण समजूतदारपणा आपोआप येतो. त्यामुळे नाटक, सिनेमा जसे आपण बाहेरून पाहतो, तसा आपल्या जीवनाचा चित्रपट पण आपण बाहेरून पाहायला शिकायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला अनेक वस्तूंपैकी एक अशी स्थळ काळामध्ये असणारी एक स्वतंत्र वेगळी वस्तू मानता, तोपर्यंत तुम्ही अल्पायुषी आणि मर्यादितच राहता. हे त्रिकालाबाधित सत्य आहे.